चला, आपली जी स्कोर बूस्टर टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण एकूण 50 टेस्ट घेणार आहोत। प्रत्येक टेस्ट ही अति महत्त्वाच्या टॉपिकवरची टेस्ट असणार आहे आणि ही टेस्ट जी आहे टॉपिकनुसार होणार आहे। बघा, संयुक्त परीक्षा असोत किंवा राज्यसेवा असो, पॉलिटीचे 15 प्रश्न असतात आणि म्हणूनच आपण अशा 15 प्रश्नांच्या 50 टेस्ट सिरीज अरेंज केलेल्या आहेत आणि त्याच्यामधल्या पहिल्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन आपण आज बघणार आहोत। ही टेस्ट तुम्ही लोकांनी सकाळी सॉल्व केलेली असेल, ही टेस्ट सिरीज तुम्ही सकाळी सॉल्व केलेली असेल आणि मग आपण आता त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। आजच्या पहिल्या टेस्टचा जो टॉपिक होता तो म्हणजे की भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी। तुम्ही जर पाठीमागच्या 10 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस केलं तर या घटकावरती अनेक वेळा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा टॉपिक करायचाच आहे। चला, जास्त उशीर न करता आपण लगेचच पहिला प्रश्न बघूयात। बघा, पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे। म्हणजे तुम्ही पटकन लगेच याला मार्क करून घ्यायचं आहे की मला पर्यायापैकी अयोग्य जोड्या ओळखायच्या आहेत। आता बघा, पहिला पर्याय काय दिलेला आहे, 1909चा कायदा आणि त्याला बरोबर काय दिलेलं आहे, निवडणुकीचं तत्व। आता लगेच विचार करायचा आहे ही जोडी बरोबर आहे का, तर आपल्याला लक्षात येईल की निवडणुकीचं तत्व हे 1909च्या कायद्याने नाही, 1892च्या कायद्याने आलं होतं। बघा, भारतामध्ये पहिल्यांदा निवडणुकीचं तत्व जे आलं ते 1892च्या कायद्याने। निवडणुकीचं तत्व कधी आलेलं, 1892चा कायदा। त्याच्यामुळे पहिली जोडी काय आहे, अयोग्य आहे। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 1919चा कायदा, प्रांतिक स्वायत्तता, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1919च्या कायद्याने केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली होती, पण प्रांतांना स्वायत्तता किंवा ऑटोनॉमी जे म्हणतो ती 1919च्या कायद्याने दिलेली नव्हती। मग ती कोणत्या कायद्याने दिलेली होती, तर 1935चा कायदा। म्हणजे दुसरी जोडी सुद्धा काय आहे, चुकीची आहे। 1935चा कायदा, केंद्रात द्विदल राज्य पद्धती, तर आपल्याला माहिती असावं 1919च्या कायद्याने प्रांतांमध्ये डायरकी द्विदल शासन पद्धती आणली होती आणि केंद्रामध्ये बघा 1935च्या कायद्याने प्रांतांमधली डायरकी द्विदल पद्धती रद्द केली आणि ती कुठे आणली, केंद्रामध्ये। खरं तर प्रत्यक्षात ती येऊ शकली नाही, परंतु 1935चा कायदा, केंद्रात द्विदल राज्य पद्धती हे विधान बरोबर आहे, ही जोडी बरोबर आहे। 1947चा कायदा, भारतीय निवडणूक आयोग स्थापना। बघा, खरं तर आपल्याला हे माहीत आहे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, 25 जानेवारी 1950। मात्र ती भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार झालेली आहे का, नाही। मग आपली भारतीय राज्यघटना, आपली राज्यघटना आणि त्या राज्यघटनेमधलं कलम क्रमांक 324, कलम क्रमांक काय आहे, 324। कारण राज्यघटनेमधल्या काही तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झाल्या होत्या, त्याच्यापैकी कलम 324 हे एक आहे। मग तुम्ही म्हणणार की नाही सर, स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा निवडणूक आयोग स्थापन झाला होता, तर स्वातंत्र्याच्या पूर्वीचा निवडणूक आयोग, बघा मी इथे लिहितो, स्वातंत्र्यापूर्वीचा काय लिहितोय की स्वातंत्र्यापूर्वी निवडणूक आयोग, कोणता कायदा, निवडणूक आयोग
कायदा कोणता आहे? 1909. आलं लक्षात? मग तुम्हाला इथे काय दिलं रे? 1947चा कायदा, भारतीय निवडणूक आयोग स्थापना, ही जोडीसुद्धा चुकीची आहे. आणि मला विचारलंय खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? पर्यायी उत्तर अ, ब आणि ड, अ, ब आणि ड अयोग्य आहेत. बरोबर आहे. आलं लक्षात? बाकीचे पर्याय बघा, अ, ब, क अयोग्य, कारण क माझं बरोबर आहे हा पर्याय गेला, क माझं बरोबर आहे हा पर्याय गेला. ठीक आहे. ड अयोग्य, फक्त ड अयोग्य, पण इथे फक्त म्हटलंय त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा गेला. आणि माझं उत्तर काय आलं की बाबा अ, ब आणि ड हे पर्याय अयोग्य आहेत. आय होप की सगळ्यांना हा प्रश्न व्यवस्थित कळालेला आहे. म्हणजे मला या प्रश्नातून ही माहिती कळाली की कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी केल्या होत्या याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि म्हणूनच हे कायदे अभ्यासताना त्याच्यामधल्या तरतुदी काय होत्या हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा. 1935च्या कायद्यातील खालीलपैकी कोणत्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात आली? म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलाय की 1935च्या कायद्यामधल्या कोणत्या तरतुदी प्रत्यक्षात अंमलात आल्या. ठीक आहे. बघा, भारत मंत्र्याचं काउन्सिल रद्द केलं. होय, म्हणजे भारत मंत्र्याचं काउन्सिल रद्द केलं जाईल अशी तरतूद 1935च्या कायद्यात होती. आणि प्रत्यक्षात हे काउन्सिल रद्द केलं का? होय, म्हणजे प्रत्यक्षात अंमलात आलं. बघा, भारतीय संघराज्य 1935च्या कायद्यामध्ये अशी तरतूद होती, भारत संघराज्य असेल, मात्र जे प्रांत होते, म्हणजे कोणते प्रांत? राजे रजवाड्यांचे राज्य जे होते त्यांनी संघराज्यामध्ये सामील होण्यास नकार दिला. त्याच्यामुळे भारतीय संघराज्य जरी 1935च्या कायद्यात तरतूद असली तर ते संघराज्य प्रत्यक्षात येऊ शकलं का? हे प्रत्यक्षात अंमलात येऊ शकलं नाही. त्याच्यानंतर केंद्रातील द्विदल राज्य पद्धती. मगाशीच्या प्रश्नामध्येच बघितलं की 1935च्या कायद्याने केंद्रात डायरकी द्विदल राज्य पद्धती आणली, पण ती प्रत्यक्षात येऊ शकली होती का? प्रत्यक्षात येऊ शकली नाही. आणि मग तुम्हाला इथे काय विचारलंय की बाबा ही प्रत्यक्षात आली का? नाही. आणि प्रांतिक स्वायत्तता. होय, 1935च्या कायद्याने प्रांतांना ऑटोनॉमी दिली होती, स्वायत्तता दिली होती. आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघितलं असेल की 11 प्रांतांमधली सरकारच स्थापन झाली. मात्र केंद्रामध्ये असं कुठलंही सरकार स्थापन होऊ शकलं नाही, कारण संघराज्य प्रत्यक्षात आलंच नव्हतं. म्हणून हे बरोबर आहे. आणि माझं उत्तर काय असणार आहे मग? अ आणि ड हे काय आहेत? बरोबर आहेत. अ आणि ड बरोबर आहेत. म्हणजे एखाद्या कायद्यामध्ये तरतूद केली का हा प्रश्न वेगळा, आणि ती तरतूद प्रत्यक्षात येऊ शकली की नाही हा प्रश्न वेगळा. जसं की मी तुम्हाला याचं उत्तम उदाहरण अजून एक देतो. बघा, 1833च्या कायद्यामध्ये खुल्या स्पर्धा परीक्षांची तरतूद केली, मात्र ही तरतूद त्यावेळेस प्रत्यक्षात येऊ शकली होती का? नव्हती, कारण कोर्ट ऑफ डायरेक्टरने त्या गोष्टीला विरोध केला होता. आणि मग ती पुढे जाऊन 1853च्या कायद्यामध्ये प्रत्यक्षात अंमलात आली. म्हणजे कायद्यात तरतूद होती का हा प्रश्न वेगळा, आणि ती तरतूद प्रत्यक्षात येऊ शकली का, आली का हा प्रश्न वेगळा. क्लिअर? आय होप की सर्वांना क्लिअर झालं असेल. आता तिसरा प्रश्न जो आहे तो बघा, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कोणती विधाने योग्य आहेत विचारलेलं आहे. बघा, पहिलं वाक्य जे आहे 1919चा भारत सरकार कायदा हा मोर्ले मिंटो अहवालावरती आधारित आहे. तर मला हे सुद्धा माहिती आहे काय की 1919चा कायदा हा अजून दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? मॉन्टेगू चेम्सफोर्ड किंवा मॉन्टफोर्ड. मग मोर्ले मिंटोचा काही संबंध येतो का? नाही. मोर्ले मिंटोचा संबंध येतो 1909चा कायदा. 1909.
आलं लक्षात. आणि मग हा कशावरती आधारलेला होता? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड किंवा मॉन्टफोर्ड. खरं तर 8 जुलै 1818ला 1918ला काय की जुलै 1918ला जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिपोर्ट होता, त्या रिपोर्टच्या आधारावर 1919चा कायदा आधारलेला होता. म्हणून पहिलं विधान काय आहे? चूक आहे. दुसरं विधान 1919चा भारत सरकारचा कायदा, त्यानुसार भारतीय विधानमंडळ हे द्विग्रहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झालं. होय, तुम्ही जर पाहिलं की भारतामध्ये केंद्रीय लेवलला कायदेमंडळ पहिल्यांदा केव्हा अस्तित्वात आलं, तर भारतामध्ये केंद्रीय लेवलला जे कायदेमंडळ आहे ते 1853च्या कायद्याने बनलं. मात्र आज जसं 2 सभागृह आहेत म्हणजे द्विग्रही असं केंद्रीय कायदेमंडळ केव्हा बनलं, तर एक लक्षात ठेवा, हे कायदेमंडळ द्विग्रही 1919च्या कायद्याने प्रत्यक्षात 1921मध्ये बनलं. कारण 1919चा कायदा हा प्रत्यक्षात 1921ला लागू झाला होता. आणि मग त्यावेळेस 2 सभागृह बनले, एक सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि दुसरं म्हणजे काउन्सिल ऑफ स्टेट्स, म्हणजे नथिंग बट एक राज्यसभा आणि एक लोकसभा. अशा प्रकारे म्हणजे दुसरं वाक्य काय आहे? दुसरं वाक्य हे बरोबर आहे. आणि केंद्रात दुहेरी शासन पद्धती 1935च्या कायद्याने लागू केली. होय, म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की 1935च्या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन पद्धती लागू केली याचा अर्थ प्रत्यक्षात असं नाही, म्हणजे एक राज्यातली बंद केली आणि केंद्रात आणली, तर बरोबर आहे. आणि राज्यघटनेचा जवळपास 75% भाग 1935च्या कायद्यातून घेण्यात आलेला आहे. होय, जर तुम्ही पाहिलं आपल्या राज्यघटनेतल्या 395 पैकी जवळजवळ 260+ तरतुदी या 1935च्या कायद्यावरती आधारित आहेत, त्या कायद्यामधल्या आहेत. आणि त्याच्यामुळेच आपल्या राज्यघटनेवरती एक टीका पण केली जाते. काय? ती 1935च्या कायद्याचं फक्त प्रौढ मताधिकार टाकलेलं सविस्तर रूप आहे असं म्हटलं जातं. 1935च्या कायद्याचं विस्तारित रूप म्हणजे भारतीय राज्यघटना. कारण 1935च्या कायद्याचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर स्वरूप कसं होतं माहिती आहे का? 321 कलमं जी की 14 भागांमध्ये विभागलेली आहेत, 10 परिशिष्ट, आणि आपल्या घटनेचं सुद्धा स्वरूप तसंच आहे का? होय. ठीक आहे. तर मग आपल्याला बघायला काय मिळेल की बघा, याच्यामध्ये अ चुकीचं आहे, ब बरोबर आहे, क बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक कुठला येणार आहे? यस. क्लिअर सगळ्यांना? तुमच्या मनामध्ये शंका आली असेल की केंद्रात दुहेरी शासन पद्धती लागू करण्यात आली, याचा अर्थ त्याची तरतूद करण्यात आली. आलं लक्षात? नाही की प्रत्यक्षात अंमलात आली का? नाही. पण काय केलं त्यांनी? सांगितलं राज्यामधली म्हणजे प्रांतांमधली रद्द करून केंद्रात लागू असेल अशी तरतूद केली. क्लिअर? म्हणून ते विधान बरोबर आहे का? यस. म्हणजे तुम्ही बघा, आयोगाने सुद्धा असाच फोकस केला आहे. काय? 1909चा कायदा, 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1935चा कायदा, 47चा कायदा, या टॉपिकवरती जास्त प्रश्न फोकस केलेले आहेत. आणि म्हणून मी सुद्धा त्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे. चला, तिसरा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. खालील विधानांचा विचार करा. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार म्हणजे शेष अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. बरोबर आहे का रे? होय. तुम्ही बघा, 1935चा कायदा, सेंट्रल लिस्ट याच्यामध्ये 59 विषय, ठीक आहे, प्रोव्हिन्शियल लिस्ट 54 विषय आणि कन्करंट लिस्ट 36 विषय. आणि जे शेष अधिकार होते ते कुणाकडे दिले होते?
गव्हर्नर जनरलकडे किंवा तुम्ही त्याला व्हाईसरायकडे असं सुद्धा म्हणा, काही अडचण नाही. बघा मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला गव्हर्नर जनरल पदाचं नाव व्हाईसराय कधी केलं, तर भारत सरकार कायदा 1858. परंतु 1858च्या नंतरसुद्धा 1858 नंतरसुद्धा बोलीभाषेत व्हाईसराय म्हणण्याच्या ऐवजी गव्हर्नर जनरल हा शब्द प्रचलित होता का? होय. त्याच्यामुळे इट्स ओके. भारतीय राज्यघटनेत उर्वरित अधिकार हे राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत. चूक. आपण जर भारतीय राज्यघटनेमधलं कलम 248 पाहिलं तर त्याच्यामध्ये शेष अधिकार केंद्र का राज्य? केंद्र. मात्र केंद्रामध्ये ते कुणाला देण्यात आलेले आहेत? संसद. हा डिफरन्स आहे आणि म्हणून ब विधान काय आहे? चुकीचं आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील विषयांची विभागणी 1935च्या कायद्यावर आधारित आहे. होय, कारण 35च्या कायद्यामध्ये अशी विषयांची विभागणी केली होती, शेष अधिकार सुद्धा बाजूला ठेवले होते. म्हणजे अशा प्रकारची विभाजनी 1935च्या कायद्यात होती का? होय. मग माझं उत्तर काय येणार आहे? मला विचार करायचा आहे आणि खालच्या पर्यायापैकी निवडायचा आहे. तर माझा अ बरोबर आहे आणि क बरोबर आहे. म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे? 3. अ आणि क काय आहे? योग्य आहे. आय होप की तुमचं सुद्धा ते बरोबर आलेलं असेल. चला, त्याच्यानंतर जर आपण बघितलं 1935च्या भारत सरकार कायद्यामधील खालील तरतुदींचा विचार करा. ठीक आहे. बघा, या कायद्यामध्ये फेडरल कोर्टाची स्थापना करण्याची तरतूद होती, जे 1935 मध्ये स्थापन करण्यात आले. जर तुमच्यापैकी एखाद्याने फक्त एवढंच लक्षात ठेवलेलं असेल की 1935च्या कायद्यामध्ये फेडरल कोर्टाच्या स्थापनेची तरतूद होती, तर तुम्ही फसणार आहात. तरतूद होती, मान्य आहे, मात्र ते फेडरल कोर्ट प्रत्यक्षात कधी आलं? 1937, ऑक्टोबर 1937. आणि ज्याने 1950 पर्यंत काम पाहिलं. आलं लक्षात? 1950 पर्यंत. आणि फायनली त्याची जागा कोणी घेतली? सर्वोच्च न्यायालयाने. म्हणून पहिलं विधान काय आहे? चुकीचं आहे. या कायद्याने ब्रह्मदेश किंवा बर्मा, आत्ताचा म्यानमार, भारतापासून वेगळा केला. होय. काय? 1935च्या कायद्याने ब्रह्मदेश किंवा म्यानमार आत्ताचा, किंवा आपण त्याला बर्मा असं पण म्हणतो, हा काय आहे? कशापासून वेगळा केला? भारतापासून. तसंच या कायद्याने ओरिसा आणि सिंध हे 2 नवीन प्रांत निर्माण केले. हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. बघा, 1935च्या कायद्यामधल्या ज्या पण तरतुदी आहेत अतिशय महत्त्वाच्या, त्या आपल्याला करायलाच हव्यात. जसं की 1935च्या कायद्यामध्ये भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशी तरतूद होती. खरं तर मध्यवर्ती बँक RBI 1934चाच कायदा झाला होता, पण कायद्यात तरतूद होती का? होय. म्हणून या महत्त्वाच्या तरतुदी लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा या 2 तरतुदी तुमच्याकडून दुर्लक्षित होतात. कोणत्या? की 1935च्या कायद्याने बर्मा हा भारतापासून वेगळा केला किंवा म्यानमार हा भारतापासून वेगळा केला आणि ओरिसा आणि सिंध या 2 प्रांतांची निर्मिती केली. हे तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि मग अचुकीचा ब आणि क बरोबर. ठीक आहे. चला, ब आणि क बरोबर. इथे पण मुद्दा म्हणून मी पर्याय उलटे केलेत का? थोडंसं तुम्ही लिटल बिट तिथं थिंक करावं आणि त्याच्यामुळे एखाद्याचा प्रश्न चुकू शकतो, पण अशा चुका आपल्याला भविष्यात टाळायच्या आहेत. नेक्स्ट बघा, डॅशचा भारतीय परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ॲक्ट, हा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. आता भारतीय परिषदांचे कायदे, इंडियन काउन्सिल ॲक्ट कधी कधी झाले? 1861, 1892, 1909, 1919 अशा प्रकारे झाली.
आणि मग जर आपण बघितलं 1835 काही संबंध नाही. 1858 तो भारत सरकार कायदा 1858. 1905 काही संबंध नाही. आणि मग जर आपण बघितलं 1861चा कायदा भारताच्या राज्यघटनेच्या इतिहासामधील अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरतो. त्याचं कारणच असं आहे, कारण तुम्ही जर बघितलं काय रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, त्याच्यानंतर 1781चा सेटलमेंट ॲक्ट, त्याच्यानंतर 1784चा पीट्स इंडिया ॲक्ट, त्याच्यानंतर 1793चा चार्टर ॲक्ट, त्याच्यानंतर 1813चा चार्टर ॲक्ट, त्याच्यानंतर 1833चा चार्टर ॲक्ट, 1853चा चार्टर ॲक्ट, त्याच्यानंतर 1858चा कायदा. इथे कुठेही भारतीयांचा समावेश नव्हता. मात्र 1861चा कायदा जो आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट, ठीक आहे, केंद्रीय कायदे मंडळामध्ये 3 भारतीयांचा समावेश झाला. सर दिनकरराव, बनारसचा राजा आणि पटियालाचा राजा. शिवाय या कायद्याने सत्तेचं विकेंद्रीकरण करायला सुरुवात केली. प्रांतांना त्यांचे कायदा करायचे अधिकार परत केले. कायदा करत असताना प्रांतांमध्ये कायदे मंडळांच्या निर्मितीची तरतूद केली. आणि दॅट्स वाय हा जो कायदा आहे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच्यावरती आयोगाने वारंवार तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, चला 1861चा कायदा. पण तुम्हाला या प्रश्नामध्ये जाणं सोपं का होतं? भारतीय परिषदांचा कायदा आपल्याला माहीत आहे कधी कधी झाले आणि याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला एलिमिनेशन मेथडने जाता आलं असतं. ठीक आहे, चला आता काय बघायचं आहे, स्टेटमेंट केलेत आणि त्याच्या बाबतीत खाली काही उत्तराचे पर्याय दिलेले आहेत. बघा, विधान ए, भारत सरकार कायदा 1935 नुसार शेष अधिकार व्हाईसरायकडे देण्यात आले होते. बरोबर आहे, आपण मगाशीच बघितलं. आणि त्याचं कारण भारत सरकार कायदा 1935 नुसार प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. बघा, दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, मध्ये कारण शब्द टाकायचा. भारत सरकार कायदा 1935 नुसार शेष अधिकार व्हाईसरायकडे दिले कारण प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. उलट विरोधाभास होतोय. जर प्रांतांना स्वायत्तता दिली तर शेष अधिकार प्रांतांना द्यायला पाहिजे होते. म्हणून काय आहे रे, दोन्ही विधाने बरोबर आहेत, पण योग्य स्पष्टीकरण आहे का? योग्य स्पष्टीकरण नाही. असा प्रश्न सोडवताना काय बघायचं आहे तुम्हाला की बाबा मध्ये कारण शब्द टाकून ब हे अचं कारण आहे का हे तुम्हाला शोधायचं असतं. म्हणून हा प्रश्न जर तुम्ही बघितला, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. आलं लक्षात तुमच्या? क्लिअर सर्वांना? चला नेक्स्ट. केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये कुठून आली? आता तुम्ही जर पाहिलं भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 256 आहे, कलम 257 आहे. केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकतं. केंद्र राज्यांना निर्देश देऊ शकतं. येतंय का लक्षात? आणि हे निर्देश पाळणं पण बंधनकारक आहे. जर हे पाळले नाहीत तर कलम 365 नुसार हे घटनेचं उल्लंघन समजलं जातं. आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये ही संकल्पना कुठून आली तर फॅक्ट आहे, लक्षात ठेवा, 1935चा भारत सरकार कायदा. म्हणजे जेव्हा आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं हे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघताना बघत असतो, त्यावेळी तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना भारताने 1935च्या कायद्यातून घेतलेली आहे. फॅक्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा पाठांतराची गोष्ट आहे. काय आहे? पाठांतराची बाब. आलं लक्षात सर्वांच्या? काय आहे? पाठांतराची बाब आहे. तुम्हाला अशा गोष्टी पाठ कराव्या लागतील. चला नेक्स्ट.
पुणे करार पुढीलपैकी कोणामध्ये झाला? बघा, सगळ्यांना माहिती असेल गोलमेज परिषदा झाल्या. गोलमेज परिषदा 1930 ते 32 आणि त्याच्यामध्ये असं ठरलं कम्युनल अवॉर्ड, जातीय निवाडा. येते का लक्षात? जातीय निवाडा. आणि त्याच्यानुसार जातीय निवाड्यानुसार काय झालं? अँग्लो इंडियन, युरोपियन्स, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, मुस्लिम आणि दलित यांना प्रत्येकालाच राखीव मतदारसंघ देण्याच्या ऐवजी स्वतंत्र मतदारसंघ किंवा ज्याला आपण काय म्हणतो तुमचे जातीय मतदारसंघ, म्हणजेच तुम्ही काय करणार की उमेदवार तुमच्याच जातीचा आणि मतदारसुद्धा तुमच्याच जातीचे. आणि मग दलितांना जेव्हा काय केलं, स्वतंत्र मतदारसंघ द्यायचं ठरवलं, त्याला गांधीजींनी तीव्र विरोध केला आणि पुणे कुठलं एरवाडा कारागृह याच्यामध्ये एरवाडा जेलमध्ये उपोषण सुरू केलं. आणि शेवटी मग काय झालं, काँग्रेस नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 24 सप्टेंबर 1932ला काय झालं रे, पुणे करार झाला. कधी झाला? सायंकाळी 5 वाजता. कधी झाला? सायंकाळी 5 वाजता. म्हणजे पुणे करार का झाला? तर जे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवले होते याच्यामुळे हिंदूंमध्ये फूट पडेल आणि म्हणूनच काय झालं होतं की गांधीजी नाराज झाले आणि त्यांनी उपोषण चालू केलं. आणि म्हणून काँग्रेस नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही बघा या करारामध्ये हिंदू गटाकडून 23 लोक सहभागी झाले. त्याच्यामध्ये मदन मोहन मालवीय यांचीसुद्धा सही आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे करारामध्ये गांधीजींची सही नाही, गांधीजीच्या मुलाची सही आहे, परंतु गांधीजींची सही नाही आहे. येतं लक्षात? मग इथे एक पर्याय कसा दिला रे, रॅमसे मॅकडोनाल्ड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जे राऊंड टेबल कॉन्फरन्स होत्या, म्हणजे ज्याला आपण गोलमेज परिषदा म्हणतो, त्याचे अध्यक्ष रॅमसे मॅकडोनाल्ड होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिषदांना हजरसुद्धा राहिले होते, म्हणून तिथे लिटल बिट कन्फ्युजन होऊ शकतं. महात्मा गांधी ठीक आहे, संबंध आहे. सरदार वल्लभभाई पाटील काहीच संबंध नाही आहे. आणि यापैकी नाही हा सुद्धा पर्याय गेला. आपलं उत्तर काय लक्षात ठेवा, काँग्रेस नेते. समजा असं पण दिलं असतं की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तरी आपण त्याला योग्य पकडलं असतं. पण महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, तुम्हाला इतिहासामध्ये उपयोगी पडेल. पुणे करारावरती गांधीजींनी सही केली नव्हती. गांधीजींच्या मुलाने सही केली होती, गांधीजींची सही नव्हती. मदन मोहन मालवीय यांची सही होती का? होय. क्लिअर? लक्षात ठेवा. चला आता 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यात कशाची तरतूद नव्हती? कशाची तरतूद नव्हती याबाबत योग्य पर्याय निवडा. येते का लक्षात? बघा, भारत मंत्री हे पद बरखास्त केलं, बरोबर आहे. त्याची सर्व कार्य राष्ट्रकुल व्यवहार खात्याच्या सचिवाकडे हस्तांतरित करण्यात आली. हे वाक्य 100% बरोबर आहे. 1900 बघा, भारत मंत्र्याचं पद निर्माण कधी करण्यात आलं होतं? 1858च्या कायद्याने भारत मंत्र्याचं पद निर्माण करण्यात आलं होतं. येते का लक्षात? कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल रद्द करून. क्लिअर? आणि मग ते बंद कधी केलं? भारत मंत्री हे पद बरखास्त 1947. बघा, भारत मंत्र्याचं काउन्सिल कधी रद्द केलं? 1935चा कायदा. 1935चा कायदा. 1935चा कायदा. पण भारत मंत्री पद कधी बरखास्त केलं? 1947चा कायदा. आणि त्याचा सगळा कारभार राष्ट्रकुल व्यवहार खात्याचा जो सचिव होता त्याच्याकडे सोपवण्यात आला. वाक्य बरोबर आहे. भारतीय संस्थानांना भारतामध्ये सामील व्हा, पाकिस्तानमध्ये सामील व्हा किंवा स्वतंत्र राहायचं असेल स्वतंत्र राहा अशी मुभा देण्यात आली. बरोबर आहे. ब्रिटिश सम्राटाचा विधेयकासंबंधीचा नकाराधिकार
त्याच्या मंजुरीकरता काही विधेयकं राखून ठेवण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला. बरोबर आहे. भारतातली जी विधेयकं ब्रिटिश क्राऊनच्या विचारासाठी राखून ठेवली जायची, तो अधिकार सगळा काय केला, काढून घेण्यात आला. बरोबर आहे का? होय. आता सगळीच विधानं बरोबर आहेत. मला म्हटले कशाची तरतूद नव्हती, म्हणून मला काय जाणवलं, माझा पर्याय याच्यात नाही, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. बघा, काही लोकांना असं वाटेल, सर मग याचा अर्थ असा होतो की वरीलपैकी कशाची तरतूद नाही, वरीलपैकी एकही नाही, म्हणजे मला याच्यातला एकही पर्याय निवडता येणार नाही, कारण सगळेच पर्याय योग्य आहेत. आयोगाने अशा प्रकारे सुद्धा प्रश्न फ्रेम केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की 1946 मधील अंतरिम सरकार संबंधित मंत्री आणि त्यांचं खातं यांच्या अयोग्य जोडी कोणती विचारलेलं आहे. अयोग्य जोडी 1947च्या आधीचं हे सरकार आहे, अंतरिम सरकार. जवाहरलाल नेहरू, बघा या अंतरिम सरकारचं अध्यक्ष कोण, व्हाईसराय, गव्हर्नर आणि उपाध्यक्ष जवाहरलाल नेहरू. त्याचसोबत परराष्ट्र व्यवहार, राष्ट्रकुल व्यवहार कुणाकडे होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल गृह खातं, बरोबर आहे, सरदार वल्लभभाई पटेल गृह खातं, हे विधानसुद्धा बरोबर आहे. बघा, जॉन मताई वित्तमंत्री. आता मी तुम्हाला सांगतो की तुमचा टांगा कसा पलटी होतो. ऐन वेळेस सगळं सुरळीत चालू आहे, कुठेतरी आपण अभ्यासलेलं असतं की इस्टिमेट कमिटी म्हणजे कोणती समिती, अंदाज समिती, तत्कालीन वित्तमंत्री जॉन मताई यांच्या अध्यक्षतेखाली. पण बाबांनो, ती समिती झालेली आहे स्थापन 1950ला. हे अंतरिम सरकार 1947 मधलं आहे. ते अंतरिम सरकार 1947 मधलं आहे. आलंय का लक्षात? 1947 मधलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की अंतरिम सरकार पहिले 14 मंत्री जे होते अंतरिम सरकारमधले, त्याच्यामधले वित्त मंत्री होते लियाकत अली खान. कोण होते? लियाकत अली खान. लियाकत अली. आलं लक्षात? लियाकत अली. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं मंत्रिमंडळ बनलं, त्याच्यात सुद्धा वित्तमंत्री जॉन मताई नव्हते. मग कोण होतं? षण्मुख शेट्टी. आणि मग 1948ला जॉन मताई कधी झाले? 1948ला काय झाले? वित्तमंत्री. मग त्यांच्याकडे कोणतं खातं होतं? उद्योग व पुरवठा. कोणतं आहे? उद्योग व पुरवठा. कधी? अंतरिम सरकारमध्ये. आणि बलदेव सिंग, सरदार बलदेव सिंग संरक्षण खातं, बरोबर आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे रे? 3 नंबरचा पर्याय जॉन मताई हे आपलं उत्तर असणार आहे, कारण ती चुकीची जोडी आहे. हे उत्तर असणार आहे. क्लिअर प्रत्येकाला? आय होप की तुमचा हा प्रश्न चुकलाच असेल. का ते सांगतो, तुमचं कन्फ्युजन मला जिथे करायचं होतं ते झालंच असणार. क्लिअर? ठीक आहे. पण आता भविष्यात हा प्रश्न आपला चुकणार नाही. सन 1858चा भारत सरकार कायदा यासंबंधी पुढील विधानांचा विचार करा. आणि खाली म्हटलंय चुकीचा पर्याय निवडा. खाली म्हटलंय, हे सुद्धा वाचायचं. भारताच्या सुशासनाचा कायदा अशी या कायद्याची ओळख. बरोबर आहे का रे? 1858चा कायदा 1857च्या उठावानंतर झाला आणि त्यांना कसंही करून भारतीयांना थोडं खुश करायचं होतं. आणि म्हणून काय केलं? 1858चा कायदा, ॲक्ट फॉर बेटर गव्हर्नमेंट इन इंडिया, म्हणजे भारताच्या सुशासनाचा कायदा अशी त्याची ओळख होती का? होय. म्हणजे पहिलंच विधान बरोबर आहे. कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन सरकार, प्रदेश, महसूल असे सर्व अधिकार ब्रिटिश राजवटीकडे हस्तांतरित झाले. होय. 1858चा कायदा कंपनीची सत्ता पूर्णपणे संपुष्टात आणली आणि कारभार राणीच्या नावाने
ब्रिटिश राजघराण्याच्या हातामध्ये गेला. तर बरोबर आहे, हे सगळे अधिकार राजघराण्याच्या हातामध्ये गेले. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ही पदं रद्द करण्यात आली. होय, जी पदं बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल पिट्स इंडिया ॲक्ट 1784 नुसार स्थापन केलं होतं, येतं लक्षात. आणि ते कधी रद्द झालं? 1858च्या कायद्याने. म्हणजे केंद्रामधली दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली. आणि या कायद्याने लॉर्ड कॅनिंग हा पहिला भारत मंत्री बनला. काहीतरी गफलत झाली. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसराय बनला. लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसराय बनला, जो शेवटचा गव्हर्नर जनरल. आणि मग पहिला भारत मंत्री कोण बनला? लॉर्ड स्टॅनले. येते का लक्षात? कोण बनला? लॉर्ड स्टॅनले. चला, लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री बनला. म्हणजे चौथा पर्याय चुकीचा आहे, हे माझं उत्तर. क्लिअर? म्हणजे किती बारकाव्याने प्रश्न वाचणं आवश्यक आहे ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे. आणि कायद्यामधल्या तरतुदीसुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. बघा, 1919च्या कायद्याबाबतीत पुढील विधानांचा विचार करा. चेंबर ऑफ प्रिन्सेस नरेंद्र मंडळ स्थापन करण्याची तरतूद या कायद्यात होती. बरोबर आहे. बघा, नरेंद्र मंडळ काय आहे? भारतामध्ये जे राजे रजवाडे आहेत, जे की ब्रिटिशांशी संबंध चांगले ठेवू इच्छितात, येतं लक्षात. आणि ब्रिटिशांच्या छत्राखाली राहायची इच्छा पण आहे. आणि ब्रिटिश सरकार आणि राजे रजवाडे यांचे संबंध खूप चांगले राहिले पाहिजेत. राजे रजवाडे यांच्या मनामध्ये काही अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी एक नरेंद्र मंडळ स्थापन केलं. बरोबर आहे का? होय, प्रत्यक्षात 1921ला आलं. असं समजा, आज कसं इंटरस्टेट काउन्सिल आहे, राज्य काही दुखावली तर वाद सोडवायला, तसं नरेंद्र मंडळ त्या काळामधले राजे रजवाडे यांचे मतभेद काय असतील केंद्रासोबत, ते सोडवण्यासाठी, त्यांच्यासोबत संबंध चांगले प्रस्थापित करण्यासाठी चेंबर ऑफ प्रिन्सेसची स्थापना करण्यात आली होती. प्रांतीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळा करण्याची तरतूद. होय, बघा, भारतामध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी मांडला? 1960ला. कोणी मांडला रे? जेम्स विल्सन. कोणी मांडला? जेम्स विल्सन यांनी मांडला. पण तो केंद्राचा आणि राज्याचा एकच होता. 1919च्या कायद्यामध्ये तरतूद केली, केंद्राचा आणि राज्याचा म्हणजे प्रांतांचा अर्थसंकल्प वेगवेगळा असेल. क्लिअर? म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? योग्य आहेत. आलं लक्षात? दोन्ही विधाने काय आहेत? योग्य आहेत. क्लिअर? ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच लोकांसाठी नवीन असतील, पण तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे संपूर्णपणे केंद्रीकरण केव्हा झाले? संपूर्णपणे. बघा, कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात कधी झाली? सुरुवात झाली बॉम्बे, मद्रास यांचे अधिकार कमी करून. मात्र त्याचं एक्स्ट्रीम लेवलचं केंद्रीकरण म्हणजे बॉम्बे, मद्रास आणि इतर प्रांतांचे सगळे अधिकार काढून घेतले, म्हणजेच केंद्रीकरण झालं. तो कायदा म्हणजे 1833चा कायदा. 1833चा कायदा. कंपनीचं पूर्णपणे केंद्रीकरण झालं. एवढंच नाही, या कायद्याने कंपनीचे सगळे व्यापारी अधिकारसुद्धा संपुष्टात आले आणि कंपनीला फक्त एक प्रशासक म्हणून काम करायचं होतं. क्लिअर? म्हणजे गफलत होऊ शकते की ईस्ट इंडिया कंपनीच्या केंद्रीकरणाची सुरुवात 1773. मग तुम्हाला माहीत असेल की 1813ला व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. फक्त चीनसोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार ही मक्तेदारी कायम राहिली. मात्र 1833ला व्यापारच संपुष्टात आणला आणि बॉम्बे, मद्रासचे कायदा करायचे अधिकारसुद्धा कमी केले का? होय, पूर्णपणे त्यांना कुणाच्या नियंत्रणाखाली आणलं? बंगालच्या. आणि बंगालचा गव्हर्नर जनरलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवलं 1833च्या कायद्याने. आणि म्हणून आपण म्हणू शकतो कंपनीचं पूर्णपणे केंद्रीकरण झालं. ते पुढे जाऊन 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट त्याने पुन्हा विकेंद्रीकरण सुरू केलं. म्हणजे आपलं उत्तर इथे मिळालेलं आहे. आणि
शेवटचा प्रश्न जर आपण बघितला, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. बघा, प्रांतांमध्ये 1921 रोजी द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. बरोबर आहे. कसं ते सांगतो. बघा, 1919चा कायदा प्रत्यक्षात 1921 मध्ये लागू झाला होता आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे का? यस. केंद्रात लागू केलेली द्विशासन पद्धती एप्रिल 1950 पर्यंत कार्यरत होती. तुमच्या डोक्यात काय? नाही सर, 1947 पर्यंत असेल. हे वाक्य चुकीचंच आहे, कारण केंद्रात लागू केलेली द्विशासन पद्धती कधीच प्रत्यक्षात आली नाही. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि फक्त हे विधान योग्य आहे. फक्त हे विधान काय आहे? योग्य आहे. तो 2 नंबरला पर्याय आहे. आय होप की सगळ्यांना आजचे प्रश्न आवडले असतील. तुम्ही सगळ्यांनी, माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे 9975 48 22 99. तुम्ही पहिल्या स्टेजचा फीडबॅक आणि तुमचे मार्क किती आले हे मला कळवायचं आहे. थँक्यू.